नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की कुठल्याही पिकाला आपण जी फवारणी करतो त्या फवारणीचं नियोजन आणि व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे। त्याच्या अगोदर थोडी आपण इतिहासाची माहिती घेऊया। पूर्वीच्या काळी जमिनीची पत जी होती ती खूप चांगल्या प्रमाणात होती। हरित क्रांतीचा नावाखाली रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि त्याच्यानंतर फवाऱ्यांची संख्यासुद्धा वाढत गेली। पूर्वीच्या काळी फक्त 2च फवारे मारले जायचे कपाशीसारख्या पिकाला सुद्धा। तर त्याच्यानंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव यायला लागला, उत्पन्न घटायला लागलं। आजच्या 1970 साली जर आपण बघितलं तर आपल्याला एकरी 30 क्विंटलसुद्धा दादर पिकलेली आहे जुन्या लोकांना, पण आज आपल्याला एकरी 10 क्विंटलसुद्धा दादर पिकत नाही। मग याचं कारण काय? या सर्व गोष्टींमध्ये जर विचार केला तर आता पारंपरिक शेती राहिलेली नाही आहे। पूर्वीच्या काळी कसं होतं, याने 10-26 कट टाकलं म्हणून त्याने टाकून द्यायचं, किंवा याने हा फवारा मारला अमुक अमुक म्हणून तो आपण फवारा मारायचा। त्याचप्रमाणे आता तशी गोष्ट राहिलेली नाही आहे। आता आपल्या जमिनीची पत वेगळी, शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीची पत वेगळी, त्याचं बिवाड खत वेगळं, आपलं बिवाड खत वेगळं। त्या दृष्टिकोनातनं आपल्याला फवाऱ्याचं सुद्धा योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। पण बरेच शेतकरी बंधू हे कमी शिकलेले असतात किंवा त्यांना कंटेंट ड्रग याच्याबद्दल माहिती नसते, त्यामुळे मग फवाऱ्याचं नियोजन कसं करावं डेट बाय डेट याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे। तर त्या दृष्टिकोनातनं एक फवारा जो आहे तो आपला अमावस्येच्या सोबत ठेवावा, हे माझं वैयक्तिक मत आहे। आता अमावस्येच्या सोबत का ठेवावा, त्याचं कारण म्हणजे अमावस्येच्या काळ रात्री पतंग अंडी घालतात हा निसर्ग नियम आहे, आणि त्याच्या 2 दिवसानंतर अंडीतनं अळी बाहेर येते। मग त्याच्यासाठी आपण काय करतो, बऱ्याच वेळेस अळी आपल्याला जेव्हा दिसायला लागते तेव्हा आपण फवारा मारतो। याच्या जागी जर आपण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या 48 तासानंतर जर आपण फवारणी केली आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर केला तर अळीचा प्रादुर्भाव 100% कंट्रोलमध्ये होतो। त्याचप्रमाणे एकात्मिक पद्धतीने हे जर व्यवस्थापन केलं तर संपूर्ण शिवारातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होतो आणि एकात्मिक कीट नियंत्रण व्हायला मदत होते। सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर का करावा यापूर्वी मी सांगितलं आहे, कारण की अळी जी असते, समजा आपण पोगावर्गीय पीक व्हायला, जसं ही ज्वारी लावलेली आहे तर ज्वारीमध्ये समजा पोग्यामध्ये अळी असते, वरच्या बाजूला अळी नसते, तर अळी पोग्यामध्ये असताना तिथपर्यंत औषध गेलं पाहिजे, पोग्यापर्यंत अळीच्या पोटाला ते औषध लागलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातनं सिलिकॉन बेस स्टिकर हे स्प्रेडर म्हणून आणि पेनेट्रेशन म्हणजे पानामध्ये जिरवण्याचं काम करतं आणि ॲक्टिवेटर म्हणून सुद्धा काम करतं। म्हणून प्रत्येक फवारणीत, रासायनिक फवारणीत सिलिकॉन बेस स्टिकरचा आवर्जून वापर करावा। बरेच शेतकरी असं म्हणतात की आता पावसाळा आहे म्हणून स्टिकर वापरायचं, बाकीच्या वेळेस वापरायची गरज नाही, अजिबात नाही, ते चुकीचं आहे। प्रत्येक रासायनिक फवारणीत सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर आवर्जून केला गेला पाहिजे। तर पहिलं नियोजन आपलं झालं याच्यासोबत अमावस्येसोबत। दुसरं नियोजन, आता याच्यामध्ये दुसरा पार्ट असा येतो की झाड आपल्याशी बोलतं। परमेश्वर हा संकेताच्या स्वरूपात आपल्याशी बोलत असतो, त्याचप्रमाणे झाडसुद्धा मुकं असल्यामुळे झाड आपल्याशी संकेताच्या स्वरूपात बोलत असतो। जसं कपाशीची पानं वाकडी व्हायला लागली की आपल्याला कळतं की याच्यावर थ्रिप्सचा अटॅक आलेला आहे। त्या पद्धतीने अळी जर असेल तर अळीची घाण आपल्याला पोग्यामध्ये दिसायला होते, मका, ज्वारी, दादर याच्यामध्ये। तर त्या पद्धतीने आपल्याला कळतं, किंवा पोगा पिवळा झाला तर त्याच्यावरनं कळतं की याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव झाला असेल। तर झाड आपल्याशी बोलतं तर ते झाडाचे संकेत ओळखणं गरजेचं आहे। माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्या शेतकऱ्यांना लक्षात येत नसेल की आपण कोणतं केव्हा फवारा मारला पाहिजे, तर सरळ सोपं गणित करावं, एक फवारा अमावस्येला आणि एक फवारा पौर्णिमेला, याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मारला तर अधिक उत्तम राहील। साधं सोपं सरळ गणित वापरावं आणि त्याच्यामध्ये साधी सोपी सरळ औषधे वापरणे गरजेचे आहे। जास्त महागडी औषधं वापरू नये, कारण की आपण या ठिकाणी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणे हा विषय सोबत घेऊन चालतो आहोत। दुसरा भाग असा, आता पौर्णिमेसोबत करताना त्या अगोदर आपल्या इथे पिकामध्ये ऑब्झर्वेशन करावं की कीटकांचा प्रादुर्भाव आहे का। जर प्रादुर्भाव असेल तरच त्या ठिकाणी आपण फवारणी करावी। याचं कारण सांगतो, काही औषधं अशी असतात की त्यांची इफिशियन्सी जी राहते, परिणामकारकता जी राहते ती 20 ते 22 दिवस असते। म्हणजे समजा आज तुम्ही अमावस्येला फवारा मारला, 15 दिवसानंतर तुमची पौर्णिमा येते, पण तरी पण तुम्हाला प्रादुर्भाव दिसत नाही। पण काही शेतकरी असं पण करू शकतात की चला बाबा
बरेच दिवस झाले फवारा मारला नाही म्हणून फवारा मारतात. काही जण कपाशीमध्ये सुद्धा असं करताना मला दिसतात. मी बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगतो की कपाशीमध्ये 45 दिवसापर्यंत तुम्हाला फवाराच मारण्याची गरज नाही आहे. त्यावेळेस पशुपक्ष्यांना खायला काहीच नसतं. त्याच्यामुळे पशुपक्षी जे राहतात जुलै महिन्यामध्ये सुद्धा, जून महिन्यामध्ये कीटकुल असतील, अळी असेल, ते सगळं खातात. त्याच्यामुळे आपल्या इथे मित्र कीटकांद्वारे सुद्धा आपल्या इथे नियोजन आणि व्यवस्थापनाचं रस शोषण करणाऱ्या किडींचं आणि अळीचं होत असतं. पण आपले शेतकरी बंधू बऱ्याच वेळेस काय म्हणतात, चला 30 दिवस होऊन गेले, 1 महिन्याची कपाशी होऊन गेली, आता फवाराच मारलेला नाही आणि सरळ फवारा मारता. अरे ते झाड आपल्याशी बोलतं, ते झाड आपल्याला सांगतंय की माझ्यावर अजून काहीच इफेक्ट नाही आहे, मी क्लिअर आहे. उलट आपण फवारा मारून ते झाडाचं पान लुसलुशीत करून टाकतो. लक्षात घ्या, जसं एखाद्या व्यक्तीने जर समजा निद्राशेमध्ये जर समजा त्याने पॉयझन पिऊन घेतलं तर त्याला कसा पद्धतीचा त्रास होणार आहे. तशा पद्धतीने झाडावर ज्यावेळेस रासायनिक फवारा करतो तो झाडावर सुद्धा तो शॉक बसत असतो काही ना काही अंशी, कारण की ते पण सजीव आहे. मग त्या दृष्टिकोनातनं आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय लक्षात घेतला पाहिजे की जर प्रादुर्भाव असेल तर तेव्हाच फवारा मारला गेला पाहिजे. ही पण गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यावी. दुसरा भाग असा की त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रियंटचा वापर, चांगल्या पद्धतीच्या मायक्रोन्यूट्रियंटचा वापर, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये टॉनिकसुद्धा म्हटलं जातं, तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं वापरणं गरजेचं आहे. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून त्याचा का जो रासायनिक फवारा आपण मारत आहे त्याचा शॉक त्या पिकाला बसू नये, स्ट्रेस कंडिशनिंग पिकामध्ये येऊ नये, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश असतो. तर सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला जर लक्षात येत नसेल की फवारा नेमका केव्हा मारला गेला पाहिजे, तर त्याच्यासाठी सर्वात सोपा पर्याय आहे की एक फवारा अमावस्येला आणि एक फवारा पौर्णिमेला. पण अमावस्येला फवारा मारल्यानंतर, मी तर कंपल्सरी एक फवारा अमावस्येला सांगितला, ठीक आहे, पण त्याच्यानंतर दुसरा फवारा जो राहील तो फवारा तुमचा पौर्णिमेला ऑब्झर्व करायचं पहिले की आपल्या शेतामध्ये काही प्रादुर्भाव आहे का. प्रादुर्भाव दिसत असेल तरच फवारा मारावा, नाहीतर मग व्हिडिओ सांगितलं आहे म्हणून त्यामुळे मारावा अशापैकी करू नये. आणि एक महत्त्वाचा अजून एक गोष्ट सांगतोय, ज्या वेळेस कुठल्याही पिकाच्या फळामध्ये, शेंगमध्ये, टहाळमध्ये जर आळी नसेल, वरच्या बाजूला आळी असेल, तर साधं सोपं सरळ इमामेक्टिन सारखं सुंदर अळीनाशक रासायनिक औषध नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी बऱ्याच वेळेस सिलिकॉन बेस्टिकर आणि इमामेक्टिन हे सुद्धा फवारणी करायला सांगतो की तुम्ही सरळ सरळ फवारणी करा. त्यासोबत चांगला चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट घ्या, रिझल्ट ऑब्वियसली भेटतातच. पण आपण काय करतो, हजारो 4-4, 3-3 हजार रुपये लिटरचे औषधं वापरतो. काबरता ती मिळेल, मग याचे पण रिझल्ट भेटतातच आपल्याला. महत्त्वाचा भाग लक्षात घ्या, आत्ताचा भाग काय घडतो आहे तुम्ही संपूर्ण भारतात बघताय, भाव भेटत नाही आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्या हातात एकच गोष्ट आहे, उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणे. जो खर्च आपला वाचतोय तो एक प्रकारचा आपला नफा आहे, मग तो 1 रुपया असो का 1000 असो, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हे माझं मी वैयक्तिक मत मांडतोय. ज्या पद्धतीने मी नियोजन करतो त्या पद्धतीने तुमच्याशी हे माझं वैयक्तिक मत शेअर केलेलं आहे. काही तज्ज्ञ याच्याशी सहमत असतीलच असं नाही. जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा. तुमचा एक शेअर जो आहे तो इतर शेतकरी बंधूंचा सुद्धा खर्च वाचवू शकतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे जे ग्रुप्स असतील त्या ग्रुपवर शेअर करा. त्याचप्रमाणे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादकता वाढवायची आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा पहिले आहे आणि नंतर दुकानदार आहे, तर त्या दृष्टिकोनातनं हा व्हिडिओ बनवला आहे. स्टे ट्यून. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.